नमस्कार, मी अन्नपूर्णा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल रश्श्यातलं झणझणीत मटण। तर चला बनवूया। हे बघा, 750 ग्रॅम 3 पावशर मटण आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण याची भाजी करणार आहोत। आता आपण गॅस ऑन केलेला आहे। आता यावर आपण कुकर ठेवणार आहोत। आता कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहोत। आता तेल खूप गरम झालेला आहे, त्यामध्ये खडा मसाला टाकणार आहे। त्यानंतर आपण मटण टाकणार आहोत। याला आता मिक्स करून घेऊ। याला आता कालवून घ्यायचं। आता आपण याला 5 मिनिटे चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा। हिरव्या मिरच्या, चिरलेला बारीक कांदा। आता चांगल्या प्रकारे याला कालवून घेऊ। कांद्याचा रंग आता बदललेला आहे। आता त्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊ। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, जेणेकरून टमाटर आणि कांदा चांगल्या प्रकारे शिजून जाईल। आता आपण यामध्ये धना पावडर 2 चमचे टाकणार आहोत। त्यानंतर अर्धा चमच हळदी आणि 3 चमचे त्यात लाल मिरची पावडर घालणार आहोत। ही मिरची पावडर आपण तिखट खात असाल तर जास्त टाकू शकता, नाहीतर आपण थोडी कमी करू शकता। अर्धा चमचा गरम मसाला आपण यात घालणार आहोत। 1 चमचा कुटलेले मिरे घालणार आहोत। चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत। आता आपण टाकलेले मसाले आहेत त्यांना मिक्स करून घेऊ। छान पैकी मिक्स झालेले आहे। यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता यामध्ये बारीक केलेला कोथिंबीर टाकून कुकरचं झाकण लावून 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता कुकरच्या 8 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता त्याला आपण खाली उतरवून घेऊ। बघा, आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे आणि त्याने हड्डीला पण सोडलेला आहे। ही तयार आहे आपली झणझणीत मटणाची भाजी। ही आपण पोळी, ज्वारीची भाकरी यासोबत सुद्धा खाऊ शकतो। आणि जर बाजरीची भाकरी असली तर खूपच छान। जर आपल्याला
ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.